वेलकम टू बाजड मॅथ्स ऑनलाईन क्लासेस. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर 1 चा नवीन पॉइंट अभ्यासणार आहोत. इट्स नेम इज इक्वेशन्स रिड्युसिबल टू अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. म्हणजेच बघा, सुरुवातीला जे इक्वेशन्स आपल्याला दिले जाणार आहे that are not linear, that means these are called as non-linear equations. So here in this point we have to convert non-linear equations into the linear equations. That means it is nothing but a substitution method. We have to use the proper substitution to convert the non-linear equations into the linear equation. बघा example. See the example. Suppose here this equation is given 2 upon x plus 3 upon y equal to 7, and here second equation is 4 upon x plus 5 upon y is equal to 8. बघा, सुरुवातीला जर आपण ऑब्झर्व केलं, इथे दोन व्हेरिएबल्स आहेत, but these are not linear equations. So these are called as non-linear equations. तर या non-linear equations रूपांतर आपल्याला सुरुवातीला linear equations मध्ये करायचे आहे by using the proper substitution. आणि त्यानंतर मागे जे आपण मेथड शिकलो त्यापैकी कुठल्याही मेथडने आपल्याला त्याचे सोल्युशन फाइंड आउट करायचे आहे. Already we have discussed about the elimination method, then graphical method and the Cramer's rules also. तर या तीन पैकी कुठली एक मेथड आपल्याला यूज करायची आणि ते लिनियर इक्वेशन सॉल्व करायचे. सॉल्व केल्यानंतर जे आपण व्हेरिएबल कन्सिडर केलेले आहेत त्या व्हेरिएबलच्या ऐवजी त्यांची व्हॅल्यू इथे टाकून द्यायची. तर बघा, 2 upon x plus 3 upon y equal to 7, 4 upon x plus 5 upon y equal to 8. First of all, these are not in the linear form, but here some terms are repeated. See the repeated term 1 upon x, इथे सुद्धा 1 upon x आहे, कारण 2 upon x ला काय लिहिता येईल 2 into 1 by x. 4 upon x ला काय लिहिता येईल 4 into 1 by x. म्हणजे बघा 1 upon x रिपीटेड आहे. Again see the second term 3 upon y, that means 3 into 1 by y. 5 upon y means 5 into 1 by y. तर इथे 1 upon y सुद्धा रिपीटेड आहे. तर अशा टाइपच्या प्रॉब्लेम मध्ये ज्या रिपीटेड टर्म्स आहेत त्याच्याऐवजी नवीन व्हेरिएबल कन्सिडर करायचे. सो हियर वी कॅन कन्सिडर m equal to 1 upon x and n equal to 1 upon y. जर आपण एक नवीन व्हेरिएबल जर कन्सिडर केले, then the given equations becomes we have 2 into 1 by x, that means twice m, plus 3 into 1 by y, that means 3n is equal to 7. And here this next equation becomes 4 into 1 by x, the value of 1 by x is m, so 4 into m, plus 5 into 1 upon y, the value of 1 upon y is m, so this becomes 5n is equal to 8. आणि बघा, हे मिळालेले इक्वेशन ऑब्झर्व करा. these are nothing but the pair of linear equations in two variables m and n. तर हे जे इक्वेशन्स आहेत आपण अगोदर ज्या मेथड शिकलो कुठल्याही मेथडने आपण सोडवू शकतो आणि सोल्युशन सेट काढू शकतो. ज्यावेळेस आपण याला सॉल्व करणार m आणि n च्या व्हॅल्यू मिळतील, परंतु m आणि n हे आपले दिलेले व्हेरिएबल नाहीत. तर m च्या ऐवजी जे घेतलेले आपण m कशाला कन्सिडर केलेले आपण 1 upon x ला. मग शेवटी आपण m equal to 1 by x घ्यायचं, म्हणजे जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू इक्वल टू 1 by x, त्यावरून x ची किंमत काढायची. परत n च्या ठिकाणी n ची व्हॅल्यू टाकायची इज इक्वल टू 1 upon y, त्यावरून y ची व्हॅल्यू काढायची. तर अशा पद्धतीनं आपल्याला दिलेले नॉन लिनियर इक्वेशन्स आहेत त्याचं रूपांतर लिनियर इक्वेशन मध्ये करायचं आणि सोडवायचं. तर बघा, हा जो पोर्शन आहे यावर आधारित आपला पुढचा प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 1.4. बघूया आपण प्रॅक्टिस सेट 1. सी दी प्रॅक्टिस सेट 1.4. सी दी फर्स्ट क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. बघा, प्रश्न दिलेला आपल्याला सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. दिलेले इक्वेशन सायमल्टेनियस आहेत, बट these are not collinear, these are not linear equation, that means these are the non linear equation. तर हे जे नॉन लिनियर इक्वेशन्स आहेत
First of all, we have to convert it into a pair of linear equation. तर बघा प्रोसिजर, see the solution. Given equations are, write down the given equations. 2 upon x minus 3 upon y equal to 15. Equation number 1. And second one is 8 upon x plus 5 upon y is equal to 77. This is the equation number 2. आता इथे बघा रिपीटेड टर्म्स चेक करा. 1 upon x आहे, इथे 1 upon y. 1 upon x आहे, इथे सुद्धा 1 upon y. That means 1 by x and 1 by y, these are the repeated terms. तर हे जे रिपीटेड टर्म्स आहेत त्याऐवजी नवीन व्हेरिएबल कन्सिडर करू आपण. So here let m equal to 1 upon x and n equal to 1 upon y. Therefore, given equations becomes, बघा दिलेली इक्वेशन काय होतील ते 2 into 1 by x, that means twice m, minus this 3 upon y can be written as 3 into 1 by y. The value of 1 by y is n, that means 3n is equal to 15. Here it is the equation number 3. And this second equation becomes 8 upon x means 8 into 1 by x, that means 8m, plus 5 upon y means 5 into 1 upon y, so 5n is equal to this right side as it is equation number 4. बघा आता हे मिळालेले इक्वेशन 3 आणि 4 हे आहेत लिनियर इक्वेशन्स. हे जे लिनियर इक्वेशन्स आहेत आपण मागे शिकलेल्या कुठल्याही एका मेथडने सॉल्व्ह करू शकतो. सी दी एलिमिनेशन मेथड. एलिमिनेशन मेथडने आपण याला सॉल्व्ह करू, कुठल्याही मेथडने सॉल्व्ह केले तरी चालतात. बघा इथे m चे कोएफिशिएंट चेक करा. इथे m चा कोएफिशिएंट 8 आहे, इथे m चा कोएफिशिएंट किती आहे 2 आहे. Here 8 is the multiple of 2. That means we can multiply equation 3 by 4 because 4 into 2 is equal to 8. So this step is important. Take here 4 multiplied by equation 3. बघा इथे दोघांचे साइन सेम आहेत. नॉट गिवन मीन्स देयर आर पॉझिटिव्ह साइन. जर साइन सेम जर असतील तर सबट्रॅक्शन घ्यायचं आहे. इफ दी साइन्स आर ऑपोजिट देन टेक ऍडिशन. So 4 into equation 3 minus this equation 4 as it is. बघा आता स्टेप we have 4 multiplied by equation 3. That means multiply each and every term of equation 3 by the 4. Equation 3 च्या दोन्ही बाजूला आपल्याला 4 ने मल्टिप्लाय करायचे, प्रत्येक टर्मला 4 ने मल्टिप्लाय करायचे. बघा इथे 4 into 2m, 4 2 जा 8m, minus 4 into 3, 4 3 जा 12n is equal to 4 into 15, 15 4 जा 60. Then minus this equation 4 as it is. Take this equation 4 as it is. So minus 8m plus 5n is equal to 77. बघा सबट्रॅक्शन करताना जे सेकंड इक्वेशन आहे त्या सेकंड इक्वेशन मधल्या सर्व टर्मचे साइन चेंज होतात. तर या तिघांचे साइन चेंज करा. हियर पॉझिटिव्ह साइन इज गिवन सो इट्स बिकम नेगेटिव्ह. देन दिस प्लस बिकम माइनस, दिस बिकम माइनस. सो 8m minus 8m that get cancelled. Then minus 12n minus 5n, so we have minus 17n is equal to, do this calculation, 60 minus 77, 60 minus 77, so we have minus 70. Here this minus minus get cancelled, this 17 to the right side goes in the denominator, so n becomes 17 upon 17. So 17 upon 17 is equal to 1. This is the value of n. आता ही n ची किंमत कुठल्याही एका इक्वेशन मध्ये टाका, 3 मध्ये टाका किंवा 4 मध्ये टाका. We will get the value of remaining variables, that is n. So put this value
equation number 3. We have 2m as it is minus 3 into n. Only replace n by its value 1. 1 is equal to 15. So 2m minus 3 1 जा 3 equal to 15. हा जो minus 3 आहे राइट साइडला गेला की प्लस होईल. So 2m is equal to 15 plus 3. 15 plus 3 equal to 18. Then finally m equal to हा 2 परत इकडे डिनॉमिनेटर मध्ये जाईल. 18 divided by 2 and 18 upon 2 is equal to 9. बघा आपल्याला m ची व्हॅल्यू मिळाली, n ची व्हॅल्यू मिळाली. But these are not the variables of our problem, our given problem. बघा दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये हे व्हेरिएबल नाही. तर m कशाबद्दल घेतलेले आपण m equal to 1 upon x आणि n कशाच्या ऐवजी घेतलेले आहे 1 upon y च्या ऐवजी. तर यांची किमती यामध्ये टाकून द्या. Therefore m equal to 1 upon x and n equal to 1 upon y. या दोघांची किमती टाकून द्या. m ची व्हॅल्यू आहे 9 is equal to 1 upon x and put the value of n here. n ची किंमत आपण काढलेली आहे 1 is equal to 1 upon y. आता या दोन इक्वेशन वरून आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. सो सिंपली टेक द रेसिप्रोकल्स ऑफ बोथ साइड्स. दोन्ही बाजूंचा रेसिप्रोकल घ्या. सो वी हॅव x becomes 1 upon 9 and here y becomes 1 upon 1 means that is 1. So finally we can write the solution. Therefore the solution is variables are x comma y, write down in bracket form, is equal to put here value of x that is 1 upon 9 comma value of y is 1. तर अशा प्रकारे हे प्रॉब्लेम आपण सॉल्व करू शकतो. सी अगेन परत बघा काय दिलेलं आहे. बघा जे दिलेले प्रॉब्लेम्स आहेत हे दिलेले प्रॉब्लेम्स दिलेले इक्वेशन जे आहेत that are first of all not the linear equations. सुरुवातीला हे लिनियर इक्वेशन दिले नाही. ओन्ली these are the simultaneous equations. मग या सायमल्टेनियस इक्वेशनच म्हणजेच या नॉन लिनियर इक्वेशनच लिनियर मध्ये जर रूपांतर करायचं असेल तर आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड वापरायची. यालाच म्हणतो आपण रिड्युसिबल टू अ लिनियर फॉर्म. तर बघा सबस्टिट्यूशन कसं घ्यायचं आहे. दोन्ही इक्वेशन मध्ये बघायचे की रिपीटेड टर्म कुठल्या आहेत. ज्या रिपीटेड टर्म्स आहेत त्याच्या ऐवजी नवीन व्हेरिएबल आपण कन्सिडर करायचे. तर इथे घेतला आपण m equal to 1 upon x and n equal to 1 upon y. म्हणजे 1 upon x रिपीटेड आहे दोन्ही इक्वेशन मध्ये, 1 upon y सुद्धा रिपीटेड आहे. तर त्यांच्या ऐवजी आपण नवीन व्हेरिएबल घेतले m आणि n. म्हणजे सुरुवातीला हे जे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आहे ते m आणि n व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट होईल. सो गिवन इक्वेशन्स बिकम्स बघा आता 2 upon x means 2 into 1 by x. 1 upon x ची व्हॅल्यू किती घेतलेली आपण m म्हणजे 2m. Similarly -3n equal to 15 as it is. Again equation 2 becomes 8 upon x means 8 into 1 by x. 1 upon x ची व्हॅल्यू m टाका 8m plus 5 upon y means 5 into 1 upon y. So 5 into value of 1 upon y is n. So 5n equal to this right side 77 as it is. बघा आता हे जे मिळालेले इक्वेशन्स आहेत इक्वेशन 3 and 4 these are the linear equations of two variables m and n. लिनियर इक्वेशन मिळाल्यानंतर इझिली आपण सॉल्व करू शकतो. याच्या अगोदर आपण मेथड्स पाहिलेले आहेत. कुठल्याही एका मेथडने सॉल्व करायची. तर इथे आपण वापरले एलिमिनेशन मेथड. या एलिमिनेशन मेथड मध्ये काय करतो आपण कुठल्याही एका चलाचे कोएफिशिएंट मॅच करतो. वी हॅव टू मॅच the coefficient of any one variable. तर इथे बघा 2m आहे आणि इथे 8m आहे. here 8 is the multiple of 2. तर आपण m चे कोएफिशिएंट सारखे करू शकतो. n चे सुद्धा सारखे केले तरी चालतात. बघा आता इथे आपण m चे सारखे केलेले. इथे 8 आहे इथे 2 आहे. म्हणजे या 2 ला 4 ने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 8m मिळतं. मग या इक्वेशन 3 ला दोन्ही बाजूला 4 ने मल्टिप्लाय करायचे. इथे दोघांचे साइन पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे. जर साइन इक्वल असतील तर आपण घेतो सबट्रॅक्शन. सो दिस स्टेप इज इम्पॉर्टंट. 4 into equation 3 minus equation 4.
So multiply each and every term of equation 3 by the 4. पूर्ण प्रत्येकाला मल्टिप्लाय करा. 4 into 2 8m minus 4 into 3 that is 12m is equal to 4 into 15 that is 16 minus the second equation as it is. So here in subtraction मध्ये बघा जे सेकंड इक्वेशन आहे त्या सेकंड इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मचे साइन चेंज होतात. प्लस असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल. तर इथे बघा ऑल साइन्स आर पॉझिटिव्ह सो दॅट बिकम्स निगेटिव्ह. सर्व निगेटिव्ह होतील. 8m minus 8m कॅन्सल होईल. minus 12m minus 5m that means minus 17m is equal to do this calculation 60 minus 77. बघा मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण मायनस करतो आणि मोठ्या संख्येचं साइन देतो. सो take here 77 minus 60 that means 70 and its sign is minus so minus 70. Here this minus sign on both sides get cancelled. 17n equal to 17 we require value of n here. तो हा जो 17 है हा राइट ला गेला की डिवाइड होईल. सो n becomes 17 upon 17 that is 1. आपल्याला n ची व्हॅल्यू मिळाली. ती n ची व्हॅल्यू कुठल्याही एका इक्वेशन मध्ये टाका, 3 मध्ये टाका किंवा 4 मध्ये टाका. आपल्याला उरलेल्या व्हेरिएबल ची व्हॅल्यू मिळेल. सो पुट इन इक्वेशन 3 मध्ये आपण ही किंमत टाकलेली आहे. 3 मध्ये जे n आहे या n च्या ऐवजी आपण टाकलेले आहे 1. म्हणजे बघा इक्वेशन 3 कसं झालंय 2m minus 3 into value of n is 1 is equal to 15. Simplify this. 3 into 1 3 this minus 3 to the right side become plus so 15 plus 3 that equal to 18. Here we require value of m so this 2 goes in the denominator to the right side. So 18 divided by 2 2 1 are 2 2 9 are 18 so m equal to 9. बघा m ची व्हॅल्यू मिळाली, n ची व्हॅल्यू मिळाली. तर आपण कन्सिडर केलेले व्हेरिएबल आहेत m आणि n. तर m इक्वल टू काय दिलेले आपल्याला 1/x and n इक्वल टू 1/y. तर हे इक्वेशन घ्या. इथे m च्या ठिकाणी m ची किंमत टाका, n च्या ठिकाणी n ची किंमत टाका. आपल्याला x आणि y चे व्हॅल्यू काढायचे आहे. सो टेक द रेसिप्रोकल्स ऑफ बोथ साइड्स. दोन्ही बाजूंचे रेसिप्रोकल घ्या, गुणाकार व्यस्त घ्या. Here 9 can be written as 9/1 so its reciprocal is 1/9. Reciprocal of 1/x is x/1 means x. So directly we get the value of x. So x equal to 1/9 and here 1 means 1/1. So reciprocal of 1/1 is 1 only. So y equal to 1. So this is the required solution. So x comma y equal to value of x is 1/9 and here value of y is 1. तर अशा पद्धतीने आपण बाकीचे प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व करू शकतो. Let us see the next problem. Second problem of the question number 1. 10 upon x plus y plus 2 upon x minus y equal to 4. Then next equation is 15 upon x plus y minus 5 upon x minus y equal to minus 2. Again first of all these are not the linear equations, only these are the simultaneous equation because both are present in the same system. Here we have to convert these non-linear equations into the linear equation. Then use this same method. See the repeated term बघा इथे 1 upon x plus y because 10 upon x plus y can be written as 10 multiplied by 1 upon x plus y. 2 upon x plus x minus y is given. So 2 upon x minus y can be written as 2 into 1 upon x minus y. So here also 1 upon x plus y is given and 1 upon x minus y is given. So
So here 1 upon x plus y and 1 upon x minus y, these are the repeated terms in the both equation. तर बघा ज्या रिपीटेड टर्म्स आहेत त्याऐवजी नवीन व्हेरिएबल कन्सिडर करा m आणि n. Given equations are 10 divided by x plus y plus 2 divided by x minus y equal to 4, equation number 1, and 15 divided by x plus y minus 5 divided by x minus y is equal to minus 2. This is the equation number 2. Then let value of m is, first repeated term is 1 upon x plus y and n equal to 1 upon, next repeated term is 1 upon x minus y. Then equations 1 and 2 becomes, here put 1 upon x plus y equal to m and 1 upon x minus y equal to n in the given equations 1 and 2. So that equation becomes 10m plus 2n is equal to 4. That is the equation number 3. And second equation becomes 15m minus 5n is equal to, here right side is minus 2, equation number 4. So here these are the linear equations of two variables, that is m and n. So we have to simplify these linear equations. आता बघा इथे कुठल्याही एका व्हेरिएबलचे कोएफिशिएंट आपण मॅच करू शकतो. इथे 10m आहे, इथे 15m आहे, m चे आपण मॅच केले तरी चालतात, किंवा इथे n आहे, 2n आहे, इथे -5n आहे, या सेकंडचे पण केले तरी चालतात. तर इथे आपण n चे कोएफिशिएंट सेम करू. इक्वेशन 3 ला 5 ने मल्टिप्लाय करू आणि इक्वेशन 4 ला 2 ने मल्टिप्लाय करू, बिकॉज 2 5 are 10 and 5 2 are 10. So see this step, take 5 multiplied by equation 3 plus, बघा प्लस का घेतला आपण इथे, because here there are opposite sign, this term is positive, this term is negative. If opposite signs are given, then take here addition of that equations, plus 2 multiplied by equation number 4. See this step, 5 into equation 3, equation 3 ला दोन्ही बाजूला 5 ने मल्टिप्लाय करायचं, plus 2 into equation 4, या equation 4 च्या दोन्ही साइडला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. बघा दोन्ही इक्वेशन चेंज होतील. So 5 into 10, that is 50m plus 5 into 2, 10n is equal to 5 into 4, 5 4s are 20. Then take here addition. आता इक्वेशन 4 जे आहे त्या इक्वेशन 4 ला किती मल्टिप्लाय करायचं आहे, 2 ने मल्टिप्लाय करा दोन्ही बाजूला. So 15 multiplied by 2, that is 30m minus 2 into 5, 10n is equal to 2 into minus 2, that is minus 4. बघा ज्या वेळेस आपण ऍडिशन घेतो तर ऍडिशन घेताना जे सेकंड इक्वेशन आहे त्यामधल्या टर्मचे साइन चेंज होत नाही. डोंट चेंज द साइन ऑफ सेकंड टर्म्स. हियर टेक ऍडिशन, दिस प्लस 10 minus 10n गेट कॅन्सल. बघा हे दोन्ही कॅन्सल होतील इथे, या दोघांची ऍडिशन घ्या. 50 plus 30, that is 80m is equal to 20 minus 4, 20 minus 4 is equal to 16. Here 80m equal to 16, we require a value of m. तर हा जो 80 आहे राइट साइडला गेल्यानंतर डिनॉमिनेटर मध्ये जाईल. So next step is m equal to 16 upon 80. बघा इथे 16 1 जा 16, 16 5 जा 80. Therefore value of m becomes 1 upon 5. बघा ही मिळाली आपल्याला m ची व्हॅल्यू. आता ही m ची व्हॅल्यू कुठल्याही इक्वेशन मध्ये टाका, 3 मध्ये टाका किंवा 4 मध्ये टाका, आपल्याला उरलेल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल. So put in
इक्वेशन 3 put m equal to 1 by 5 in इक्वेशन नंबर 3. बघा आता m च्या ठिकाणी 1 by 5 टाकायचं आपल्याला. 10m दिलेला आहे. 10 into 1 by 5 only replace m by its value 1 by 5. remaining terms as it is plus 2n is equal to 4. बघा जिथे भाग जात असेल तिथे भाग द्या. 5 1 जा 5 5 2 जा 10. so 2 plus 2n is equal to 4. परत हा डाव्या साईडचा 2 आहे, उजव्या साईडला गेल्यानंतर निगेटिव्ह होईल. so 2n is equal to 4 minus 2 that equal to 2. so 2n equal to 2, we require value of n, therefore n becomes 2 divided by 2. इथे याला डिवाइड करा. बघा 2 1 जा 2, therefore value of n is equal to 1. आपल्याला n आणि m या दोघांच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. तर बघा आता हे m कशाच्या ऐवजी घेतलेले आहे आपण. instead of 1 upon x plus y we have taken m. then instead of 1 upon x minus y we have taken n as m equal to 1 upon x plus y and value of n equal to 1 upon x minus y. therefore put your values. instead of m take its value, that is 1 by 5 is equal to 1 upon x plus y and value of n is 1 equal to 1 upon x minus y. बघा परत आपल्याला दोन इक्वेशन आलेले आहेत. हे दोन्ही इक्वेशन आपल्याला सिम्प्लिफाय करावे लागतील आणि नंतर आपल्याला सोडवायचे आहे. अगेन सिम्पली टेक द रेसिप्रोकल. बाय टेकिंग रेसिप्रोकल्स, दोन्ही बाजूंचे रेसिप्रोकल्स घ्या. बाय टेकिंग रेसिप्रोकल्स we have 1 upon x plus y चे रेसिप्रोकल काय आहे, x plus y. so x plus y equal to 1 upon 5 चा रेसिप्रोकल काय आहे, 5. बघा याला सुद्धा इक्वेशन द्या. इक्वेशन 5 and here the reciprocal of 1 upon 1 is 1 only. reciprocal of 1 upon x minus y is x minus y. therefore x minus y is equal to 1. this is the equation number 6. बघा आता 5 आणि 6 these are the linear equation. these are the simplified linear equation. परत बघा हे जे दोन linear equations आहेत ते दोन इक्वेशन्स आपल्याला सॉल्व करावे लागतील. अगेन सॉल्व बाय एनी मेथड्स. परत आपण एलिमिनेशन मेथड वापरू शकतो कारण इथे प्लस y दिलेले आहे, इथे मायनस y दिलेले आहे. कोएफिशिएंट y चे सेम आहेत, x ची सुद्धा सेम आहे. बघा x ची सुद्धा सेम आहे. जर आपल्याला x चे कोएफिशिएंट जर घ्यायचे असतील, x जर आपल्याला कॅन्सल करायचं असेल तर आपल्याला सबट्रॅक्शन घ्यावं लागेल बिकॉज हियर साइन्स आर सेम. आणि जर y जर आपल्याला कॅन्सल करायचं असेल तर या दोन इक्वेशनची आपल्याला ऍडिशन घ्यावी लागेल. तर आपण ऍडिशन घेऊ. y ला कॅन्सल करू. ऍडिंग इक्वेशन्स 5 and 6. 5 आणि 6 ची ऍडिशन घ्या. सो वी हॅव x plus y is equal to 5 plus x minus y is equal to 1. this plus y minus y get cancel. x plus x 2x is equal to 5 plus 1 that is 6. आता इथे आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. 2x equal to 6 दिलेले आहे. हा जो 2 आहे राइट साइडला गेल्यानंतर डिनॉमिनेटर मध्ये जाईल. सो x becomes 6 divided by 2. इथे भाग द्या. 2 1 जा 2, 2 3 जा 6. सो x equal to 3. बघा आपल्याला x ची किंमत मिळाली. आता ही जी x ची किंमत आहे ही x ची किंमत आपण कुठल्याही एका इक्वेशन मध्ये टाकल्यानंतर आपल्याला y ची किंमत मिळेल. बघा इथे put x equal to 3 in इक्वेशन नंबर 5. 5 मध्ये टाकू आपण. put x equal to 3 in equation number 5. so this fifth equation becomes only replace x by its value 3. so 3 plus y is equal to 5. काय केलं आपण, हे जे इक्वेशन 5 आहे त्यामध्ये x च्या ठिकाणी काढलेली किंमत टाकली आपण 3. so 3 plus y equal to 5. आपल्याला y ची किंमत काढायची. this plus 3 to the right side become minus.
So y equal to 5u minus 3 and 5u minus 3 is equal to 2. बघा x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, y ची व्हॅल्यू मिळाली, मग शेवटी आपण सोल्युशन सेट लिहू शकतो, सोल्युशन लिहू शकतो. Therefore the solution is order pair x comma y is equal to, the answer is 3 comma value of y is 2, that means 3 comma 2. Here 3 is the value of x and 2 is the value of y. तर हे आपल्याला हवं असलेलं सोल्युशन आहे. तर अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. एक्झामच्या दृष्टीने ही एक्सरसाइज महत्त्वाची, हा प्रॅक्टिस सेट महत्त्वाचा आहे. एकदम सिंपल प्रोसिजर आहे. बघा सुरुवातीचा पार्ट फक्त महत्त्वाचा आहे. सबस्टिट्यूशन आपल्याला घ्यायचे आहे. सबस्टिट्यूशन घेताना मी सोपा नियम सांगितला की दोन्ही इक्वेशन मध्ये ज्या रिपीटेड टर्म्स आहेत त्या रिपीटेड टर्मच्या ऐवजी आपल्याला नवीन व्हेरिएबल कन्सिडर करायचे आणि नवीन व्हेरिएबल कन्सिडर केल्यानंतर आपल्याला लिनियर इक्वेशन्स मिळतील. ते लिनियर इक्वेशन सॉल्व करून नवीन व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काढायच्या. नंतर नवीन व्हेरिएबल ज्या टर्म ऐवजी आपण घेतलेले आहे त्या टर्मची व्हॅल्यू काढायची. इथे आपल्याला परत x आणि y व्हेरिएबल मध्ये लिनियर इक्वेशन मिळाले. दीज आर दी सिम्प्लिफाइड इक्वेशन. परत आपण त्या ठिकाणी मेथड वापरली सोल्युशनची आणि परत याला सॉल्व केला, आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळाली. कारण दिलेल्या प्रॉब्लेम मधले व्हेरिएबल x आणि y होते, तर x आणि y च्या किमती काढल्या म्हणजे आपलं सोल्युशन कंप्लीट झालं. तर अशा पद्धतीने उरलेले प्रॉब्लेम तुम्ही इथे सॉल्व करू शकता. सोपी मेथड आहे. रिमेनिंग पोर्शन वी विल डिस्कस इन दी नेक्स्ट व्हिडिओ. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन